हॅलो, नमस्कार. पुन्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता ना बऱ्यापैकी पाऊस आज कमी आहे. म्हणजे आज आहे सोमवार आणि आज पाऊस ना बऱ्यापैकी कमी आहे आणि काल म्हणजे 2-3 दिवस खूप पाऊस लागतोय आणि सगळीकडेच लागतोय. कोकणातच असं नाही, सगळीकडे मुंबई वगैरे ठिकाणी सगळीकडे पाऊस लागतोय. तर पावसाळा चालू झाला आहे आणि कांदा भजीचा बेत होणार कधी होईल का? तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी कांदा भजी एकदम कुरकुरीत अशी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि बऱ्यापैकी बाहेरचं वातावरण पण तसं झालेलं आहे. तर खायची पण क्रेव्हिंग खूप सारी आलेली आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवते. पाऊस नाही आहे, पण क्लायमेट मस्त झालेलं, एकदम वारा वगैरे सुटलेला आहे. तर आता ह्या दिवसांमध्ये आहे ना, लावणी पण मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे. आता तसं बघायला गेलं तर एंडिंगपर्यंत लावणी सगळी संपेल आमच्याकडचे. कारण की आता सगळीच लावायला लागलेत. म्हणजे रोपटे असतील, म्हणजेच नाचणी असेल. त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची पण लागवड, आपली झेंडूची लागवडसुद्धा केलेली आहे. ते पण मी तुम्हाला दाखवेन. अ, तर आता गणपतीसाठी जी लागणारी फुलं असतात ना, झेंडूची वगैरे, त्याची लागवड वगैरे आता केली जाते. कारण की पाऊस म्हणजे त्या सीझनला फुलं वगैरे जास्ती नसतात त्याच्यामुळे. तर झेंडूची लागवडसुद्धा केलेली आहे आणि सगळीकडे चालू झालेलेच आहे. आणि आता बघूया एंडिंगपर्यंत संपेल लावणी वगैरे. तर तुम्हाला बाहेरचं क्लायमेट दाखवते. त्याच्यानंतर आपण मस्तपैकी गरमागरम अशी एकदम कुरकुरीत अशी कांदा भजी बनवायला घेणार आहोत. तर चला मी बाहेरचं दाखवते वातावरण. तर इथे ना मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि आता तसं बघायला गेलंत ना, तर 2 कांद्याचे पण मोठे-मोठे जर तुम्ही कांदे घेतलेत ना, तरी 2-3 जरी माणसं असेल त्याच्यामध्ये पण होऊन जाते, सगळ्यांना पुरते वगैरे. तर इथे मी मस्तपैकी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि आता सोलून त्याच्या मस्तपैकी आपण बनवणार आहोत भजी. आता पावसाळा म्हटलं ना, की आपल्याला खूप सारं असं गरम-गरम काही ना काहीतरी खाऊसं वाटतं. आपण जरी ट्रॅव्हलिंग करत असू पावसाळ्यामध्ये, तरी पण बघा आपण वडापाव, कुठे कांदा भजी, बटाटा भजी असं गरम काही ना काहीतरी खात असतो आणि मेन म्हणजे जर घरी बनवलेलं असेल ना, तर त्याहून खूप छान लागतं. चव पण एक नंबर लागते कारण की घरी बनवलेलं असतं. घरच्या कुठल्याही जेवणाला किंवा कुठल्याही पदार्थाला चव ही वेगळीच असते. तर इथे मी सगळे पहिले कांदे वगैरे कट करून घेतलेत. तुम्ही पण आता तसं बघायला गेलं तर कांदा भजी प्रत्येकाला बनवता येते. काही ना काही तर त्याच्यामध्ये चेंजेस करून पण बनवले जाते कांदा भजी किंवा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असं टाकून एक वेगळीसुद्धा कांदा भजी बनवली जाते. पण आपण एकदम जी नॉर्मली जशी बनवतात तशीच आपण आज बनवणार आहोत. पाऊस आहे, थोडं क्लायमेट तसं आहे त्याच्यामुळे खायची क्रेव्हिंग होते. तर ह्या पावसामध्ये तुम्हीसुद्धा खाऊ शकता. तर इथे बघा मी 2 कांदे घेतलेले आहेत. तुम्ही जर बनवत असाल दोघा-तिघांसाठी तर तुम्ही 2 ते 3 कांदे जरी मोठे घेतलेत तरी काही हरकत नाही. तुम्हीसुद्धा बनवू शकता आणि कांदा भजी गरम-गरम खूप भारी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चटणी वगैरे जर असेल ना, तर अजूनच भारी लागते. तर इथे मी कांदे मस्तपैकी कट करून घेतलेले आहेत आणि आता थोडे धुवून घेतलेत कारण की वरती वगैरे आहे ना, काळं वगैरे असतं त्याच्यामुळे. तर इथे आता मी कट करायला घेतलेले आहे. तर आता कांदा भजीमध्ये पण वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत. तुम्ही ऐकले वगैरे पण असाल कांदा भजीचे वेगवेगळे प्रकारसुद्धा. तर आता आपण घरच्या घरी बनवणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर आता ह्या दिवसांमध्ये असंच काही ना काहीतरी घरामध्ये बनवूसं पण वाटतं. तर म्हटलं चला आपण पण बनवूया मस्तपैकी कांदा भजी आणि छानपैकी पाऊस पडताना मस्तपैकी आनंद घेऊया खाताना. तर अशा पद्धतीने इथे मी कांदे कट करायला घेतलेले आहेत. आणि आत्ताचे जे कांदे असतात ना ते खूप म्हणजे खूप झोंबतात. त्याच्यामुळे डोळे पण माझे एकदम झोंबत वगैरे पण होते. म्हटलं ठीक आहे खायचं आहे तर आता काही करावं तर तेवढं सहन करावं तर लागणारच. तर इथे मी कापायला घेतलेत बघा कांदे. तर कांदे कापताना ना थोडे बारीकच कापायचे म्हणजे ना पूर्ण असं आपण जेव्हा कुस्करतो ना, कारण की कांद्यानं कसं कुस्करावं लागतं त्याच्यामुळे. तर ते कुस्करायला बरं पडतं. एकदम बारीक जर पात असेल ना तर ते बघा मी एकदम बारीक-बारीक कापायला घेतलेले आहे. जाडसर वगैरे कापलं ना की मग तेवढं कडक-कडक राहतं तशाच्या तसं. त्याच्यामुळे कांदा पूर्ण असा हे करताना ना मळताना वगैरे थोडा हे पडतं. त्याच्यामुळे बारीक कापायचे मस्तपैकी. तर इथे बघा मी छानपैकी बारीक-बारीक एकदम कापायला घेतले. असं तुम्ही खेकडा भजी पण ऐकलं असेल बघा. खूप वेगवेगळे प्रकार आहेत कांदा भजीचे पण. तर इथे मस्तपैकी इथे मी कांदा पूर्णपणे कापून घेतलेला आहे. आता घरी तसं बघायला गेलं तर आपले जर जास्तीत जास्त माणसं असतील ना, तर तुम्ही जास्तीत जास्त जरी कांदे घेतले तरी काही हरकत नाही. पण ना कांदे जेव्हा आपण कापतो ना तेव्हा खूप वाटतात आणि कुस्करल्यानंतर
त्याच्यानंतर पण एकदा त्याच्यामध्ये मीठ वगैरे घातले की त्याच्यानंतर कुस्करल्यानंतर पण खूप होतात. तर आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाणी वापरणार नाही आहोत. मीठ आणि जे काही कांदा हे करून मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पीठ टाकणार आहोत. मोस्टली कांद्यामध्ये अजिबात पाणी टाकत नाहीत लोकं, कारण की जे काही पीठ असतं ते त्याच्यावरती त्याच्यामध्येच भिजवलं जातं आणि त्याची पण टेस्ट पण खूप छान लागते. तर इथे आपलं मस्तपैकी कट करून झालेलं आहे कांदे आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकणार आहोत आणि छानपैकी चुरून घेणार आहोत. म्हणजेच काय, तर मिक्स करून घेणार आहोत. तर चला आता ह्याच्यामध्ये आपण मस्तपैकी मीठ वगैरे टाकून घ्यायचं. तर मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं, कारण की आपल्याला नंतर पण टाकावं लागतं जेव्हा आपण पीठ टाकतो तेव्हा. तर इथे बघा मी मीठ टाकलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण छानपैकी सगळ्यांना आवडतंच असं तर ह्याच्यामध्ये बघा छानपैकी ओवा घेतला आहे, तो ओवा टाकणार. काही धणे पण टाकतात. तर आता मला ओवा मिळाला तर मी ओवा टाकलेला आहे. ओवा पण चांगला. तर इथे बघा ओवा थोडा मी हातावरती चुरला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर हे बघा मस्तपैकी आता ना हाताने एकदम असं चुरून घ्यायचं. जोपर्यंत पाणी चांगलं सुटत नाही ना तोपर्यंत छानपैकी चुरून घ्यायचं आणि हे चुरायला पण मजा येते. पण माझे डोळे पण खूप झोंबत होते, कारण की हे कांदे आत्ताचे ना खूप म्हणजे खूप झोंबतात त्याच्यामुळे. तर हे असं आहे ना पूर्ण चुरून घ्यायचं जोपर्यंत कांदा पूर्णपणे नरम पडत नाही तोपर्यंत, कारण की आता कडक आहे. एकदा छानपैकी आपण असं कुस्करून घेतलं ना, चुरून घेतलं ना, की छानपैकी नरम पडला कांदा की त्याच्यामध्ये पीठ वगैरे भिजवायचं. तुमच्याकडे जर धना पावडर असेल किंवा धने जरी असले ना तरी तुम्ही ह्याच्यावरती चुरून टाकू शकता. तर इथे मस्तपैकी बघा मी चुरायला घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्हीसुद्धा अशी करू शकता. असं काही नाही की आता कसं असतं, प्रत्येकाची वेगवेगळी बनवायची पद्धत असते. काही ना काही तर त्याच्यामध्ये आपण टाकतो. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली तुम्हीसुद्धा करू शकता आणि जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता. ते बघा मी छानपैकी चुरत घेत आहे. तर बघा पाणी पण सुटायला लागलेलं आहे. तर हे बघा असं पूर्ण चुरून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकणार आहोत. तर आता आपण हे आहे ना ते तसंच थोडा वेळ ठेवणार आहोत. तर आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना हळद टाकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे आपण थोडं आधी टाकलेलं होतं, नंतर टाकूच. त्याच्यामध्ये आता मी हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर ही ते मी जसं स्टार्टिंगला सांगितलं, कुरकुरीत जर आपल्याला हवे असतील ना तर त्याच्यामध्ये आहे ना आपलं तांदळाचं पीठ टाकायचं. छान कुरकुरीत होतात त्याच्यामुळे तांदळाचं पीठ इथे मी टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बेसन टाकणार आहोत. आता बेसन ना खूप नाही टाकायचं. बेसनचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी ठेवायचं. त्याच्यामुळे ना क्रंची पण होतात. खूपच जर पीठ टाकलं तर एकदम ना पीठ लागल्यासारखे पण होतात. म्हणजे मध्येच आता कसं असतं, जेव्हा आपण सोडतो तेलामध्ये आहे ना, तेव्हा सोडल्यानंतर आहे ना कुठे मध्ये असे ना जागा राहतात, त्याच्यामध्ये मऊ राहतं. त्याच्यामुळे ना पीठ टाकताना कमी टाकायचं. थोडं ना एकदम जाडसर पण ठेवायचं ना, थोडं एकदम कमी ठेवायचं. त्याच्यामुळे पीठ मी काही जास्त घेतलेलं नाही. त्याच्यामध्ये जेवढं भिजेल तेवढं करायचं आणि आता वरून मसाला वगैरे पण टाकलेला आहे आणि आता छानपैकी मिक्स करून नंतर छानपैकी जे जे काही आपण सगळं टाकलेलं आहे ते मिक्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर तेलामध्ये आपण मग सोडू. तर अशी पद्धत आहे प्रत्येकाच्या. त्याच्यामध्ये आपण मसाला घेतला त्याच्यामुळे मिरची मी टाकलेली नाही आहे. काही जणं मिरचीसुद्धा याच्यामध्ये टाकतात. आता जी स्टॉलवरती किंवा तुम्ही जर बघायला गेलात ना बाहेर वगैरे मिळते ती, सो ते लोकांची बनवण्याची पद्धत पण वेगळी असते आणि छान टेस्टी, ती पण टेस्टी लागते. पण घरची पण आपली जर तुम्ही बघितलीत ना तर छान बनवलीत तर खूप चांगली लागते, टेस्टी लागते. तर इथे बघू शकता छानपैकी मी आता हाताने बघा, जेवढं मी अजिबात पाणी वापरलेलं नाही ह्याच्यामध्ये, जेवढं भिजवता येईल तेवढंच भिजवलं आणि तुम्ही बघू शकता मी पिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवलं आहे. कमी पिठाचं प्रमाण ठेवलंत ना की एकदम कुरकुरीत होतात आणि जास्त असं पीठ लागल्यासारखं पण लागत नाही चवीला. तर इथे बघा छानपैकी भिजवले मी. आता ह्याच्यामध्ये थोडं पण मीठ पण टाकणार आहोत. स्टार्टिंगला पण थोडं टाकलेलं त्याच्यानंतर. तर मस्तपैकी बघा कांदे आहेत ना एकदम असे पातळ तुम्हाला असे आलेले बघायला मिळतील पाती वगैरे. तर अशा पद्धतीने छानपैकी हे करून घ्यायचं आणि थोडा वेळ आपण ठेवणार आहोत, जेणेकरून जे काही मसाले आपण वरती आतमध्ये टाकलेले आहेत ते चांगले लागावे यासाठी, पाणी वगैरे सुटावं यासाठी. तर अशा पद्धतीने आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी छानपैकी गरमागरम एकदम कुरकुरीत अशी कांदा भजी बनवू शकता. तर आता ह्या सीझनमध्ये काही ना काहीतरी असं घरामध्ये बनतंच. तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आपली सगळ्यांचा आवडीचा असा कांदा भजी. तर इथे मी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे मस्तपैकी भिजवून आपण तसंच्या तसं ठेवणार आहोत आणि नंतर मग थोड्या वेळाने तळायला आपण घेणार आहोत. तर हे बघा मस्तपैकी घट्ट असं झालेलं आहे आणि कलर पण मस्त आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जर मसाला नाही टाकला ना थोडा आपला येल्लो कलर येतो. आपण मिरची वगैरे टाकतो त्याच्याने. काही जण मसाला पण नाही टाकत, त्याच्यामुळे मसाला टाकला त्याच्यामुळे असा कलर आलेला आहे. मिरची टाकल्यानं थोडासा येल्लोइश कलर येतो. फक्त बेसन वगैरेच असतं, मसाला नसतो त्याच्यामुळे. तर इथे छानपैकी आपलं भिजवून झालेलं आहे. आता आपण हे असंच ठेवणार आहोत 5-10 मिनटं छानपैकी ठेवल्यानंतर मग आपण
तळायला घेणार आहोत. आता हे 2-3 माणसं सहज खाऊ शकतात एवढं ह्याचं पीठ झालेलं आहे आणि घट्ट पण मस्त झालेलं आहे. आणि मी जेवढं टाकलेलं होतं पीठ याच्याने बरोबर हिशोबाने आपले जे भजी आहेत ते चांगले मस्तपैकी होतील अशा हिशोबानेच टाकलेलं आहे. आणि क्रंची व्हायला आपण त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे तर हे तांदळाचं पीठ थोडं टाकलेलं आहे. तुम्ही थोडं जास्त टाकलं तरी काही हरकत नाही. तर इथे आपलं पीठ एकदम रेडी आहे आणि आता आपण थोड्या वेळाने तेल वगैरे गरम करून मग आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत. आता मी हे 10-15 मिनटं तसंच ठेवणार आहे. तर आपण 10-15 मिनटानंतर परत भेटू. तर इथे बघा छानपैकी 10-15 मिनटं झालेली आहेत आणि तेल वगैरे मी तापत ठेवलेलं आहे. आता बघूया तेल तापलंय की नाही. सो त्याच्यामध्ये थोडा छोटा एक आपण कांद्याचं हे टाकून बघूया तुकडा किती हे झालंय की नाही. आता इथे बघा मस्तपैकी तापलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत. हे बघा मस्त थोडं मी पीठ तुम्हाला बघायलाच मिळेल की ना पीठ फार कमी टाकलं त्याच्यामुळे ना खूप पुढे पण तुम्हाला बघायला छान कलर पण येतो आणि चवीला पण एक नंबर लागतात. त्याच्यामुळे पीठ जास्त नाही टाकायचं, कमी टाकायचं पीठ. तर हे बघा असे मी आता एक-एक करून सगळे सोडते. तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा. आणि आता ही कांदा भजी तसं बघायला गेलात तर सोपी आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा बनवू शकता असं काही नाही. पण आता पावसाळा आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी असं बनतं. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे कांदा भजी. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हीसुद्धा असा आनंद घ्या पावसाळ्याचा मस्तपैकी. आणि आता तसं बघायला गेलं तर सगळीकडे पाणी भरलेलं आहे. त्याच्यामुळे घरी राहा, छानपैकी काही ना काहीतरी बनवून खावा आणि निसर्गाचा आनंद घ्या. तर इथे बघा मी छानपैकी सगळे एक-एक करून टाकलेले आहेत. तर मस्तपैकी आता हे छोटे-छोटे बुडबुड आले ते कमी होत नाही तोपर्यंत छानपैकी आपण क्रिस्पी म्हणजेच काय तर एकदम ब्राऊन होईपर्यंत छानपैकी तळून घेणार आणि एकदम मंद आचेवरती ठेवायचं अजिबात. हे आता ही माझी जर्मरची कढई आहे त्याच्यामुळे ना मी एकदम स्लो ठेवलं कारण की जर्मरची कढई आहे ना पटकन तापते आणि आतला जो काही पदार्थ आहे ना तो एकदम म्हणजे करपू शकतो. त्याच्यामुळे एकदम मंद आचेवर ठेवायचं. तुमच्याकडे जर वेगळी असेल कढई तर काही नाही तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. पण इथे मी मंद आचेवरच ठेवलेले आहेत. आता ही जी कढई आहे ती आपली याची आहे त्याच्यामुळे ना तापते खूप पटकन. तर इथे बघा मस्तपैकी झाल्यावरती मी तुम्हाला पुढे दाखवते. तर हे बघा थोडे-थोडे ना आता ब्राऊन होत झालेत. पहिला भाजा मी काढलेला आहे. आता दुसरा टाकलेला आहे. तर असे सगळे मी करत तुम्हाला डायरेक्ट शेवटी दाखवते की कशा पद्धतीने छानपैकी आपले भजी झालेत की नाही, कसे तयार. तर बघा पुढे. तर आपल्या ज्या काही भज्या आहेत ना, त्या बघा एवढ्या करून झालेल्या आहेत मस्तपैकी बघा आणि एवढ्या राहिलेल्या आहेत. तर असं ना पावसामध्ये खूप म्हणजे अशी क्रेव्हिंगच होते कारण की पाऊस पडत असेल तर गरमागरम आपल्याला काही ना काहीतरी खाऊसं वाटतं. तर अशा पावसामध्ये तुम्हीसुद्धा बनवून खाऊ शकता मस्तपैकी आणि आनंद घेऊ शकता. तर आपल्या आता हा दुसरा भाजा आहे. तर त्याच्यानंतर हा एवढंच राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले सगळे मस्तपैकी बघा कलर बघा किती मस्त आलेला आहे एकदम. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा कांदा भजी बनवू शकता. कांदा भजी जर तुम्हाला एकदम कुरकुरीत हवी असेल ना, तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं, एकदम क्रंची होतात. तर इथे आपला मस्तपैकी भाजा बघा आणि एकदम मंद आचेवरती ना तळायचे कारण ना ह्याला शेकायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मी एकदम बघा स्लो ठेवला गॅस त्याच्यावरती हे तळते. तर चला डायरेक्ट सगळे झाले ना तळून की तुम्हाला मी शेवटी दाखवते. तर फायनली बघू शकता आपलं छान क्लायमेट झालेलं आहे. मस्त वारा सुटलेला आहे आणि आपल्या भज्या एकदम रेडी आहेत मस्तपैकी. आता त्या तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, केचपसोबत पण खाऊ शकता. खूप भारी लागतं आणि जर पाव असेल तर अजूनच भारी. वडापावसारखे तुम्ही खाऊ शकता मस्तपैकी भजीपाव करून. तर क्लायमेट बघा किती मस्त झालेलं आहे. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा पावसाळ्यामध्ये नक्की भजी बनवा आणि आस्वाद घ्या.